मित्रमैत्रिणींनो, पुन्हा एकदा तुमचं आपल्या चर्चेमध्ये स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे क्रिएटिव्हिटी किंवा सर्जनशीलता, सृजनशीलता अशी वेगवेगळी नावं त्याला आहेत. खरं सांगू मित्रांनो, मित्रमैत्रिणींनो, की आपल्या आयुष्यामध्ये क्रिएटिव्हिटीचं स्थान हे फार मोठं आहे. मानवी आयुष्यामध्ये जर बदल करण्याची क्षमता कशामध्ये असेल, तर फक्त सृजनशीलतेमध्ये आहे. सृजनशीलता जर नसती माणसामध्ये, तर आपण हजारो वर्षापूर्वीचा मानव जसा राहत होता ना, आदिमानव, तसेच राहिलो असतो. आपण अजून जंगलात राहिलो असतो. झाडाची पानं गुंडाळली असती अंगाला आणि अ, चुलीवर म्हणजे दगडावरती स्वयंपाक केला असता. माझं काय म्हणणं आहे तुमच्या लक्षात येईल. आज आपल्याला रोज नवीन-नवीन गोष्टी ज्या मिळतायत बघायला, ज्या वापरायला म्हणजे स्मार्टफोन असो, लॅपटॉप असो किंवा काही असो, तेव्हा सृजनशीलतेमुळेच हे सगळं काही शक्य आहे. राईट बंधूंनी जर का पक्षासारखे पक्षाच्या पंखांसारखे हात पसरून म्हटलं नसतं, की मला पण आकाशात उडायचंय, तर कदाचित आपण 2 तासामध्ये दिल्लीला जाऊ शकलो नसतो. हो की नाही? तेव्हा सृजनशीलता ही अत्यंत विस्तृत अशी संकल्पना आहे. कशा-कशामध्ये ती आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये आपल्याला सृजनशीलता दिसू शकते. आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये असामान्य कामगिरी करू शकतो आपण, ती फक्त सृजनशीलतेमुळे. आपल्याला आधीच माहीत असलेल्या गोष्टी किंवा सगळ्या जगाला आधीच माहीत असलेल्या गोष्टी पुन्हा-पुन्हा लक्षात ठेवून लिहिणं किंवा वाचणं किंवा सांगणं, हे आपण सर्वसाधारणपणे परीक्षा पास करून वेगवेगळी सर्टिफिकेट्स मिळवतो आपण, वेगवेगळ्या डिग्र्या मिळवतो. परंतु सृजनशीलतेमध्ये काहीतरी वेगळं करण्याची अपेक्षा असते. तर सर्वसाधारण कुठल्या-कुठल्या क्षेत्रामध्ये आपण सहजपणाने लक्षात आणू शकतो, की औषध निर्मिती. आता पहा म्हणजे कोरोनावरती औषध, काय म्हणजे आपण लस नवीन निर्माण करावी लागली आणि त्याच्यासाठी खूप क्रिएटिव्हिटी किंवा सृजनशीलता वापरावी लागली. संगीत आहे, समाजकार्य आहे किंवा काही आपण कुठल्याही म्हणजे सामाजिक किंवा आर्थिक किंवा सर्वसाधारणपणे रोजच्या आयुष्यामध्ये उपयोगी पडणाऱ्या कुठल्याही गोष्टीमध्ये आपण सृजनशीलतेचा वापर करू शकतो. सृजनशीलता म्हणजे काय? नवीन विचार. नवीन विचार जो आत्तापर्यंत कोणाला सुचला नाही, समजला नाही किंवा जुन्या विचारांचं एक नवीन ऑर्गनायझेशन ज्याला म्हणतो आपण. नवीन पद्धतीने त्यांची रचना करून आपल्याला निश्चितपणे एक नवीन समस्या समाधानाचा प्रकार मिळतो. त्याप्रमाणे आपण कृती केली तर कदाचित आपली ती समस्या असते, ते जे काम असतं, ते सोप्या पद्धतीने आपण पुढे सरकवू शकतो. त्यामुळे नवीन कृती, नवीन समस्या समाधानाचे प्रकार, नवीन विचार, नवीन संकल्पना हे सगळं सृजनशीलतेमध्ये आपण घेऊ शकतो. अर्थातच तुम्ही म्हणाल, की नवीन म्हणजे काय आता हे पहा एखादा सिझोफ्रेनिक माणूस असेल, तर त्याला सुचणारे विचार अगदी नवीन असतात. कोणालाही जगात तसले विचार सुचत नसतात. परंतु ते उपयोगाचे नाही. ते सृजनशीलता आहेत का? ते सृजनशीलतेखाली आपण धरू शकणार नाही. त्याचं कारण आहे की कुणालाच ते उपयोगी पडणार नाही. त्या व्यक्तीलाही नाही, समाजालाही नाही आणि कुणालाच नाही. तर सर्वसाधारणपणे आपण असं म्हणतो, की निव्वळ नवीन नव्हे, तर उपयोगी. नवीन आणि उपयोगी. म्हणजे जुन्या गोष्टींमध्ये बदल करून आपलं आयुष्य आणखीन सुकर, अधिक समृद्ध करण्यासाठी आपण सृजनशीलतेचा वापर करतो. आता तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये खूप वेगवेगळ्या याच्यामध्ये काय म्हणूया आपण व्याख्या दिलेल्या असतील. एक साधंसं उदाहरण घेऊया आणि मग आपण पुढे जाऊया. तुम्हाला कदाचित मेंडेलचं नाव माहीत असेल आणि कामही माहीत असेल. त्यांनी अनुवंशाबद्दलच्या अनेक वेगवेगळ्या नियमांना किंवा ज्याला आपण म्हणतो खूप संशोधन करून अगदी मूलभूत अशा प्रकारच्या त्यातल्या गोष्टी लक्षात आणून दिल्या लोकांच्या. म्हणजे कसं आपण आपल्या आई-वडिलांकडून, आपल्या आजी-आजोबांकडून कोणकोणते गुणधर्म घेतो, उंची, रुंदी आणि बुद्धिमत्ता वगैरे अशा स्वरूपाचं. तर तसंच त्यांनी प्लांट्सवर म्हणजे छोट्या-छोट्या रोपट्यांवर काम केलं. साधारणपणे आपण असं म्हणूया की वाटाण्याची रोपटी, अशी हजारो प्रकारची रोपं त्याने निर्माण केली. आणि कित्येक तरी वर्ष त्याचं ते काम चाललं आणि नंतर त्याला एक अत्यंत मूलभूत अशा पद्धतीचं निकष काही सापडले, काही त्यांनी नवीन विचार मांडले आणि जवळ-जवळ मला वाटतं 1860 सालापासून आपण म्हणजे ते सगळे वापरतो आहोत पुढे काम करायला.
तेव्हा चिकाटी ही त्याच्यामध्ये आधीच माहिती ज्ञान तर आलंच. बघूया आपण. निवेल शॉ आणि सायमन यांनी दिलेली एकच व्याख्या आपण बघूया. आणि कारण मी तुम्हाला नेहमीच म्हणते तसं, की आपल्याला खरं म्हणजे फार वेळ नाही. सृजनशीलतेवर बोलायचं म्हणजे कित्येक तरी तास सुद्धा आपल्याला बोलता येईल. तर त्याच्यामध्ये काय आहे, की 4 निकष निवेल शॉ आणि सायमन यांनी दिले. कशाला आपण सृजनशीलता म्हणूया, की काहीतरी नवीन आणि उपयोगी. जुन्या कल्पना डावलून म्हणजे बाजूला ठेवून आपण नवीन काहीतरी शोधून काढतो. जुन्याच कल्पना पुढे वापरल्या तर त्याला आपण म्हणणार नाही सृजनशीलता. प्रेरणा आणि चिकाटी, आता आपण मेंडेलचं जे उदाहरण घेतलं, ते प्रेरणा आणि चिकाटी याच्यातून त्याची निर्मिती होते. आणि संदिग्ध समस्या जी असते ती अत्यंत स्पष्ट होते क्रिएटिव्हिटीमुळे. तर क्रिएटिव्हिटीचा किंवा सृजनशीलतेचा विचार आपण अनेक दृष्टिकोनातून करतो. व्यक्तीचा दृष्टिकोन. असं मी तुम्हाला साधं सोपं उदाहरण सांगते, की एखादी तरुण आई आहे, छोटं बाळ आहे 5-6 महिन्याचं. त्याला खेळवायला कोणी नाही घरामध्ये आणि आईला स्वयंपाक करायचा. काय बरं करावं? कसं काय? म्हणजे आता किल्ली दिली तर किंवा आणखीन अशी खेळणी वगैरे आजकाल मिळतात. ती थोडा वेळ चालतात, पुन्हा बंद पडतात. एखाद्या आईने जर असं केलं, की साधासा आपला फुगा असतो, त्याच्यामध्ये त्यांनी फुग्याच्या आधी साबुदाणा घेतला आणि मग तो त्या फुग्याला गाठ मारून तो फुगा जर का तिने फॅनला किंवा पंख्याला दोरा बांधून असा अडकवून ठेवला आणि अगदी हलकाच फॅन लावून ठेवला, तर काय होईल? साहजिकच तो फुगा जसा तो फॅन फिरेल तसा तो फुगा फिरेल आणि तो हलत असल्यामुळे त्यातून आवाजही येईल, वेगवेगळे रंगही दिसतील आणि बाळाला मजा वाटेल. काही वेळ तरी त्या आईला काम करता येईल. हा बरं काही सुद्धा एक प्रकारची क्रिएटिव्हिटी आहे. लहान असेल, मोठी असेल, सामान्य, असामान्य, रोजच्या आयुष्यात उपयोगी पडणारी आणि जागतिक स्तरावर उपयोगी पडणारी अशा वेगवेगळ्या प्रकारची क्रिएटिव्हिटी आपल्याला लक्षात येईल. कोणकोणत्या दृष्टीने बघतो आपण? व्यक्तीचा दृष्टिकोन, स्वतःचा दृष्टिकोन आहे तिचा. म्हणजे त्या आईला काम करायला वेळ नाही, बाळाला सांभाळायला कोणी नाही. म्हणून त्यातून तिने एक शोधून काढली युक्ती. प्रक्रियेच्या दृष्टीने काय प्रक्रिया केलेली आहे त्याच्यामध्ये? प्रोसेस ज्याला म्हणतो. त्या दृष्टीने काय आहे, की विचार, भावना, प्रेरणा आणि संवेदन, म्हणजे त्याला परसेप्शन म्हणतो आपण, संवेदन आणि बुद्धी यांचा सगळ्यांचा सहभाग त्याच्यामध्ये असतो. एखादी सृजनशील गोष्ट किंवा कल्पना प्रत्यक्षात यायला या सगळ्यांचा सहभाग अपेक्षित आहे. आणि प्रत्यक्ष उत्पादन म्हणजे गोष्ट आपण प्रत्यक्षात आणली ती काय आहे, त्याचा काय फायदा आहे, त्याचं काय नेमका कसा उपयोग होतो आहे आयुष्यामध्ये, या सगळ्याचाच आपण याच्यामध्ये विचार करू शकतो. तेव्हा हे निश्चितपणे तुमच्या लक्षात येईल की अत्यंत विस्तृत अशी कल्पना आहे. मानसशास्त्रामध्ये सगळ्यात महत्वाचं जर काय असेल, बुद्धीचा सगळ्यात अत्यंत चांगला उपयोग जर काय असेल, सगळ्यात उच्च स्तरावरचा उपयोग जर असेल, तर तो सृजनशीलता आहे. गिलफोर्ड यांनी बहुलक्षी विचार म्हणजे डायव्हर्जंट थिंकिंग ज्याला म्हणतो असा विचार मांडला. गिलफोर्डनी पण क्रिएटिव्हिटीवर खूप काम केलेलं आहे, बरंच संशोधन केलेलं आहे. तुमच्या असं लक्षात येईल की याच्यामध्ये वारंवारिता म्हणजे फ्रिक्वेन्सी, शब्द, कल्पना, साहचर्य आणि लवचिकता म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे शब्द, कल्पना, त्यांचं साहचर्य म्हणजे असोसिएशन, एकमेकांचे असलेलं संबंध अशा पद्धतीचे, हे सगळे अत्यंत अभिनव आणि दुर्मिळच रेअर असतात. हे विचार कोणाला सुचत नाही तर कसं असा. मी आत्ता म्हटलं तसं की रोजच्या आयुष्यात उपयोगी पडणारी आणि सगळ्यांच्या उपयोगी पडणारी, म्हणजे अनेक वेळा त्याला छोटा सी आणि मोठा सी असं म्हणतो आपण. त्यामुळे बुद्धिमत्ता, सृजनशीलता दाखवण्यासाठी बुद्धिमत्तेचा निश्चितच आपण उपयोग करतो. आपण त्याच्याविषयी आणखी बारकाईने बोलूया. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की ही सर्वोच्च बोधनिक प्रक्रिया आहे. सृजनशीलता ही सर्वोच्च बोधनिक प्रक्रिया आहे आणि मानवाचं अस्तित्व सुद्धा त्याच्यावर अवलंबून आहे. कारण अनेक वेळा एखाद्या संकटातून वाचायचं कसं, याच्यासाठी सुद्धा आपल्याला खूप मोठी क्रिएटिव्हिटी वापरावी लागते. मानवाचा विकास, मानव जातीचा विकास हा संबंध सृजनशीलतेवर आहे. आणि खरं म्हणजे अनेक वेळा असं दिसून आलेलं आहे की सृजनशीलता जिथे जास्त असते, ज्या लोकांची सृजनशीलता उपयोगात आणतात, ज्या संस्कृतीमध्ये, ज्या समाजामध्ये सृजनशीलतेला विशेष महत्त्व दिलं जातं, ते समाज, ते संस्कृती आणि ते देश जगाच्या पुढे जातात नेहमी विकासाच्या बाबतीत. मी तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगते. खरं सृजनशीलता ही सार्वत्रिक आहे, सगळ्यांमध्ये असते.
आपण सगळे सृजनशील असतो. फक्त होतं काय की आपण आपली सृजनशीलता वापरत नाही. सृजनशीलता वापरत नाही कशी पहा. एका म्हणजे प्रत्यक्ष घडलेली गोष्ट आहे आणि अत्यंत प्रसिद्ध गोष्ट आहे ही. औद्योगिक मानसशास्त्रामध्ये तुम्हाला कदाचित कुठेतरी वाचायला मिळेल. एका जपानी कंपनीमध्ये फार उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक चाललेली होती आणि विषय असा होता की अरे आपल्याला जितका मिळायला हवा तेवढा नफा मिळत नाहीये. आपल्याला जितका अपेक्षित आहे तेवढा नफा मिळत नाहीये. तर आपण काय केलं पाहिजे? वेगवेगळे विचार लोक मांडत होते. प्रत्येकजण म्हणत होता, "आपण असं करूया, तसं करूया. त्याचं आपण बाहेरचं कव्हर बदलूया, रंग बदलूया." कोणी म्हणलं त्याच्यावरती आपण जो एक फोटो छापलाय कुठल्या नटीचा, तो बदलूया आणि आता नवीन एका नटीचा फोटो छापूया, लहान मुलाचा फोटो छापूया. असे वेगवेगळे विचार लोक मांडत होते. आता हे सगळे विचार दाराशी उभा राहिलेला एक चपराशी त्यांचा ऐकत होता. तो म्हणला, "मी बोलू का मध्ये?" पहा बरं का, जपानी लोक हे सृजनशीलतेला अत्यंत महत्त्व देतात. ते म्हणले, "बोलू का म्हणजे काय? ही तुझीच कंपनी आहे. तू बोललंच पाहिजेस. ये, बैस. बोल आम्हाला सांग तुझ्या काय मनात आलंय." तर तो म्हणला, "आपण जी पेस्ट तयार करतो आहोत, पेस्ट दात घासायची, त्याचं जे ओपनिंग असतो का, त्याच्यातून आपण पेस्ट बाहेर काढतो आणि ब्रशवर घेतो, राईट? तर त्याचा जो डायमीटर आहे, तो आपण थोडासा वाढवूया, अगदी थोडासा. त्याच्यामुळे काय होतं की बाहेर येताना पेस्ट जास्त जास्त वापरली जाईल आणि साहजिकच लवकर संपेल. आता लवकर संपल्यामुळे लवकर खपेल आणि खरोखरच त्या कंपनीने तसं केलं आणि त्यांचा खप बऱ्यापैकी वाढला. माझं म्हणणं काय आहे, ही सृजनशीलता ही सगळ्यांमध्ये असते. फक्त एवढंच की आपण त्याला फार महत्त्व देत नाही, किंमत देत नाही. त्याचा वापर कसा करता येईल हे आपण पाहत नाही. त्यामुळे सर्वसाधारणपणे ती दुर्लक्षित राहते किंवा त्याचा विकास आपण फारसा लक्षपूर्वक घडवून आणत नाही. त्यामुळे उत्पादकता काय काय वाढतं बरं? सृजनशीलतेमुळे काय काय वाढतं आपलं? तर उत्पादकता वाढते. आता आपण जसं म्हटलं की त्यामुळे जास्त आपल्याला नफा मिळतो किंवा सर्वसाधारणपणे जास्त गोष्टी आपण कमी वेळात करू शकतो अशा पद्धतीने. समाधान वाढतं त्या माणसाचं, ज्या माणसाने ती कल्पना मांडलेली असते किंवा ज्या माणसाने ते एक विशिष्ट प्रकारचं काहीतरी, मग ते काही असू शकतं बरं का, ते खेळणं असू शकतं. आता पहा पूर्वी म्हणजे समजा एक 50 वर्षापूर्वी बघूया आपण. अशी इतकी छान खेळणी मिळायची नाही. त्याच्यामध्ये आवाज असेल, रंग असेल, नंतर हालचाल असेल. तर अनेक वेळा ती खेळणी गाणी म्हणतात. तुम्ही पण पाहिली असतील. छोट्या मुलांची खेळणी जी असतात त्याच्यामध्ये कोणीतरी गाणं म्हणतं, ते मग गोल-गोल फिरतं किंवा काहीतरी त्याच्यामध्ये आणखीन मध्येच आपण जसं बोलतो तसंच ते बोलतं वगैरे अशा स्वरूपाची वेगवेगळी खेळणी असतात. त्यामुळे ते जे एक प्रॉडक्ट आहे, ते जे काही तयार केलेली गोष्ट आहे, त्याचा उपयोग लोकांना झाला तर एक समाधान मिळतं. त्याच्यातून फायदा मिळतो, लोकप्रियता तर मिळतेच मिळते. समस्या निराकरण क्षमता त्याच्यामध्ये असते. आता तुम्ही असं म्हणाल समस्या कसली निराकरण? पहा बरं का, वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे संस्था सुद्धा, एखाद्या विशिष्ट प्रकारची संस्था सुरू करणं, ह्याच्यामध्ये सुद्धा सर्जनशीलता असू शकते. जसं की जी अतिवृद्ध व्यक्ती काही असतात त्यांच्यामध्ये विस्मरणाचा त्यांना त्रास होतो किंवा अनेक वेळा बेडरिडन असतात म्हणजे त्यांना हलता येत नाही. आपल्या बिछाण्यावर त्यांची सगळी सेवा करायला कोणी नसतं घरामध्ये आणि दिवसभर कोणीच घरी राहू शकत नसतं. तर अशा वेळी वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था आता आजकाल निर्माण झालेल्या आहेत, की दिवसभर म्हाताऱ्या माणसांना सांभाळणाऱ्या संस्था. जसं पाळणाघरं निर्माण झाली, तशी डे केअर युनिट्स निर्माण झाली, वृद्धाश्रम निर्माण झाले. आता याच्यामध्ये आपण त्याचं इव्हॅल्युएशन करूया ना. सर्वसाधारणपणे सर्जनशीलतेमध्ये किंवा सृजनशीलतेमध्ये आपण कुठलंही मूल्यमापन करत नाही. त्या विशिष्ट विचाराचं मूल्यमापन किंवा त्याचं नैतिक काय चांगली आहे, वाईट आहे, असं कसं मग त्यांना टाकायचं वृद्धाश्रमात वगैरे असं हा विचार आपल्याला आत्ता करायचा नाही. तर अशा प्रकारे आपण समस्या निराकरण करण्याची गरज असते आणि तिथे ती केली जाते. त्याच्यामुळे त्या व्यक्तीचं आत्ममूल्य किंवा ज्याला असं म्हणतो आपण की सेल्फ एस्टीम हे वाढतं. मी आत्ताच असं म्हणलं की सर्जनशीलता सगळ्यांमध्ये असते. त्या सगळ्यांमध्ये म्हणजे अक्षरशः सगळ्यांमध्ये असते. लहान मुलांमध्ये असते, मध्यमवयीन असते, माणसांमध्ये असते, वृद्ध व्यक्तींमध्ये असते, बायका, पुरुष, गरीब, श्रीमंत, अशिक्षित, सुशिक्षित सगळ्यांमध्ये असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे आहे मित्रांनो, की ती वाढवता पण येते. आपण जर त्याच्याकडे लक्ष दिलं, आपण जर त्याच्याकडे स्वतःहून काहीतरी प्रयत्न केले, स्वतःहून एक प्रकारचं प्रशिक्षण घेतलं,
तर आपण आपली सृजनशीलता वाढवू शकतो. सृजनशीलतेमध्ये एक प्रकारची आत्म अभिव्यक्ती असते. म्हणजे ती व्यक्ती काहीतरी स्वतःच्या आतला एक विचार, एक नवीन सुचलेला एक नवीन कल्पना ही मांडत असते. आणि ही अभिव्यक्ती जी असते त्यामुळे एक प्रकारची आत्मीयता, किंवा ज्याला आपण इंग्लिशमध्ये इन्व्हॉल्वमेंट म्हणतो, ही अशी आत्मीयता असते त्याच्यामध्ये. आता बुद्धिमत्ता आणि काय म्हणजे आपण बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता याच्यामध्ये काय बरं संबंध असतो? साधारणपणे आपल्याला असं वाटतं की नाही, खूप हुशार असली शेवटी एवढी सर्जनशीलता येणार. पण असं नाही बरं का मित्रांनो, लक्षात घ्या, मित्रमैत्रिणींनो, की लक्षात घ्या ही सर्जनशीलता सर्जनशीलता वापरात येण्यासाठी ही अतिशय उच्च प्रतीची बुद्धिमत्ता अपेक्षित नसते. हा, हे बरोबर आहे. ही सर्वसाधारण नॉर्मल ज्याला म्हणतो आपण सर्वसामान्य बुद्धिमत्तेच्या पेक्षा किंचित वरची बुद्धिमत्ता अपेक्षित असते. परंतु ह्याचा अर्थ असा मात्र नाही की जर बुद्धिमत्ता खूप जास्त असेल तर ती व्यक्ती क्रिएटिव्ह किंवा सर्जनशील असेल. मग मी पुन्हा एकदा सांगते की जी व्यक्ती खूप उच्च बुद्धिमत्तेची असेल किंवा खूप हुशार असेल ती सर्जनशील असेल असं नाही. आणि जी व्यक्ती सर्जनशील असेल ती खूप बुद्धिमान असेल असं नाही. सर्वसामान्य माणसांमध्ये सुद्धा सर्जनशीलता असते. आणि ही सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आपण प्रत्येक व्यक्तीला स्वतःची सर्जनशीलता वाढवण्याची गरज आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्याबद्दल विविध सिद्धांत आहेत आपल्या पुस्तकामध्ये, काही आहेत. असं लक्षात येईल तुमच्या की स्टर्नबर्ग आणि ओहारा यांनी 2000 मध्ये 5 प्रकारचे संबंध म्हणजे बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता यांच्यामध्ये 5 प्रकारचे संबंध आपल्याला, तुमच्या समोर जर पुस्तक असेल तर तुम्ही ते, किंवा सॉफ्ट कॉपी असेल तर तुम्ही ते उघडून बघू शकता. त्याच्यामध्ये असं दाखवलेलं आहे की कधी कधी एक मोठा गोल आहे जो व्यापक आहे त्याला आपण बुद्धिमत्ता म्हणूया, आणि त्याचा एक भाग म्हणून सर्जनशीलता आहे. म्हणजे मोठी बुद्धिमत्ता आहे आणि त्याचा एक भाग म्हणून सर्जनशीलता आहे. दुसरी आकृती आपल्याला अशी दिसेल की सर्जनशीलता मोठी आहे आणि बुद्धिमत्ता हा त्याचा भाग आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला असं सापडेल की बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता अगदी पूर्ण वेगवेगळे आहेत, त्यांचा परस्परांशी काही संबंध नाही. आणखी एक आकृती आपल्याला अशी सापडेल की त्या दोन्ही एकमेकांवर ओव्हरलॅपिंग, म्हणजे परस्परांच्यावर काय म्हणूया काही प्रमाणामध्ये एकमेकांसारख्याच किंवा एकमेकांसारखंच कार्य करणारे असतात, ओव्हरलॅपिंग आहेत. म्हणजे हे झाले 4 प्रकार. आणि 5वा प्रकार म्हणजे त्यांचं स्वरूपच पूर्ण वेगवेगळं आहे. इथे तुमच्या आकृतीत बघा एक चौकोन आणि एक गोल दाखवलेलं तुम्हाला दिसेल. हेच दाखवण्यासाठी की बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता यांचं स्वरूप वेगवेगळं असतं. आता पहा, हे खूप तुमच्या लक्षात येईल की हा एक वादाचा विषय आहे मानसशास्त्रामध्ये, ही सर्जनशीलता आणि बुद्धिमत्ता यांचा संबंध काय असतो. तर खरं म्हणजे गिलफोर्डनी पुष्कळ अभ्यास केला. मगाशी मी तुम्हाला म्हणलं काही रिसर्चर्सची नावं सांगितली. तर सर्वसाधारणपणे असं समजलं जातं की जर आपण पूर्ण बघितलं, म्हणजे पूर्ण रेंज ज्याला म्हटलं आपण, पूर्ण अगदी सामान्यापासून उच्च बुद्धिमत्तेपर्यंत, तर 0.20 किंवा 0.20 इतकाच त्यांचा सहसंबंध निघालेला आहे. अर्थातच हा सहसंबंध जर आपण एक विशिष्ट पातळी धरली सहसंबंध काढताना, तर मात्र तो वेगवेगळा येतो. त्यामुळे हे एक थोडंसं कॉन्ट्रोवर्शियल, किंवा ज्याला म्हणतो आपण विसंवादाचा विषय हा असू शकतो. गिलफोर्ड आणि गार्डनर यांनी असं सांगितलं की सर्जनशीलता हा बुद्धिमत्तेचा भाग आहे. म्हणजे आपण मगाशी ज्या आकृत्या बघत होतो, ही मोठा एक गोल आहे, त्याला आपण बुद्धिमत्ता म्हटलेला आहे. त्याच्यामध्ये एक छोटा गोल आहे, त्याला काय आपण म्हटलेलं आहे, सर्जनशीलता. गिलफोर्ड आणि गार्डनर या दोघांनी असं सांगितलं की सर्जनशीलता हा बुद्धिमत्तेचाच एक भाग आहे. तर स्टर्नबर्ग यांनी असं सांगितलं की बुद्धिमत्ता हा सर्जनशीलतेचा भाग आहे. म्हणजे स्टर्नबर्ग यांच्या मते ही बुद्धिमत्ता ही छोटी आहे, म्हणजे तो एक छोटा भाग त्यांनी व्यापलेला दाखवलाय. तर सर्जनशीलतेचा जे वर्तुळ आहे ते मोठं आहे असं त्यांनी दाखवलेलं आहे. मला असं वाटतं की हा जरी वादाचा विषय असला तरी निश्चितपणे आपल्या लक्षात येईल ही एक प्रकारची समजूत, एक प्रकारची विविध विषयांच्या संदर्भात विचार करण्याची क्षमता, विविध प्रकारचं विश्लेषण करण्याची क्षमता, विविध प्रकारची स्मरणशक्ती,
विविध प्रकारचं ज्ञान आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या निश्चितच बुद्धिमत्तेवर अवलंबून आहेत. आणि ही बुद्धिमत्ता आपल्याला सर्जनशीलतेसाठी फारच उपयोगी पडते आणि त्याच्यावरच संबंध हे आपण आधारलेलं असतो. हे आपले विचार क्षमता म्हणजे थिंकिंग प्रोसेस, वेगवेगळ्या प्रकारचे विचार करण्याची क्षमता. म्हणजे कसं आहे की आपल्याकडे काय म्हणे आपण दोन विशिष्ट प्रकार, डायव्हर्जंट थिंकिंग आणि कन्व्हर्जंट थिंकिंग, हे तुम्ही कदाचित वाचलं असेल आधी. परंतु कन्व्हर्जंट थिंकिंग मध्ये काय, 2 × 2 = 4. ठीक आहे, 2 × 2 = 4 म्हणजे एखाद्या प्रश्नाचं एकच उत्तर येणं. ठीक आहे, म्हणजे आपण कन्व्हर्जंट थिंकिंग म्हणतो. एकलक्षी विचार, बहुलक्षी विचार किंवा डायव्हर्जंट थिंकिंग म्हणजे काय की एका प्रश्नाची वेगवेगळी उत्तर असू शकतात. तुम्ही म्हणाल असं कसं असेल हो? आता जर मी तुम्हाला असं म्हटलं की एक चांगला निबंध लिहा, स्मार्टफोनचे फायदे आणि तोटे, एक चांगला निबंध लिहा, तर तो चांगला म्हणजे काय हो? तुम्ही असं म्हणाल की नाही मी जो लिहिलाय हाच निबंध चांगला आहे कारण त्याच्यामध्ये सगळी शास्त्रीय माहिती दिली. कोणीतरी म्हणत नाही नुसती शास्त्रीय माहिती नाही, व्यक्तीचे अनुभव सुद्धा महत्वाचे आहेत. आणि आपल्या समाजामध्ये दिसणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, जसं की किती टक्के मुलं बघतात, किती छोटी मुलं बघतात, त्यांच्यावर किती वाईट परिणाम होतात, हे सगळं बघायला नको का? नुसतं ते स्मार्टफोनच्या आतमध्ये काय आहे आणि आपल्याला माहिती कशी लगेच मिळते हे बोलून उपयोगाचं नाही. म्हणजेच प्रत्येकाचे निकष वेगवेगळे आहेत. त्याला आपण बहुलक्षी विचार असं म्हणतो. आता तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं एक छोटंसं छान उदाहरण आहे, मी परत एकदा सांगते तुम्हाला. परत या अर्थाने की तुम्ही तिथे ते वाचा किंवा वाचलं असेल. त्यांनी असे 2 ठिपके दिलेले आहेत आणि असं सांगितलेलं आहे की 2 ठिपके तुम्ही जोडा. तर सर्वसाधारणपणे आपण सरळ रेघ मारतो आणि ते जोडून टाकतो. परंतु ते जोडण्याचे विविध प्रकार किती असू शकतात, किती वेगवेगळ्या पद्धतीने आपण एखादी समस्या सोडवू शकतो, याला आपण बहुलक्षी विचार असं म्हणतो. आता सर्जनशीलतेचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये महत्वाचे 2 प्रकार लक्षात येतील तुमच्या. आत्म अभिव्यक्ती आहे. याच्यामध्ये कसं आहे की एखादा चित्रकार असेल, तो म्हणेल नाही आज मला छान मस्तपैकी एक चित्र काढायचं आहे, एक निसर्ग चित्र रंगवायचं आहे, मी आज त्या जंगलात जाऊन बसतो आणि काढतो. आत्मअभिव्यक्ती आहे. एखादी सुंदर कविता एखादी कवयित्री लिहून जाते, आत्मअभिव्यक्ती आहे. तिला आतमध्ये जे काही विचार आहेत ते तिने सुंदर पद्धतीने मांडलेले आहेत आणि ह्याच्यामुळे एक प्रकारचं समाधान तिला मिळत आहे, एक कर्तृत्वाची जाणीव आहे, व्यक्तिमत्व आहे. विशिष्ट व्यक्तिमत्वाचे जे विशिष्ट गुण आहेत आपण त्याच्याविषयी पण पुष्कळ बोलू शकतो, म्हणजे बोलणारच आहोत काही प्रमाणात. आणि त्या व्यक्तीला एक प्रकारची ओळख समाजामध्ये मिळते. पहा, शुद्ध सर्जनशीलता जी असते त्याला आपण प्युअर क्रिएटिव्हिटी असं म्हणतो. शुद्ध सर्जनशीलता, प्युअर क्रिएटिव्हिटी. फक्त कशासाठी? मला कविता करायची वाटली म्हणून मी ती केली, त्याचा कोणाला उपयोग हो नको, कोणाला आवडो किंवा नको आवडो, मला असं वाटलं की हा नाही मला आता ही कविता करायची आहे, मला सुचते आहे यातून, मला ती लिहिल्यानंतर किती छान वाटतं आहे आणि त्या त्या प्रकारचा जो आनंद आहे तो आत्माविष्काराचा आनंद आहे. त्यामुळे हा जो आविष्कार आहे, आत्माअभिव्यक्ती आहे, ती सर्जनशीलतेशी जोडलेली आहे, लक्षात घ्या. त्यामुळे हा एक जो प्रकार आहे खरोखरच आपण ह्यालाही काही कमी लेखू शकणार नाही कुठल्याच परिस्थितीत. आत्मअभिव्यक्ती जी आहे ही माणसाला खूप काही देऊन जाते. त्याच्या स्वतःच्या म्हणजे सेल्फ एस्टीममध्ये किंवा आत्ममूल्यामध्ये, स्वतःच्या समजुतीमध्ये, स्वतःच्या एक प्रकारे आत्मविश्वासामध्ये, सगळ्यामध्येच त्याच्यामध्ये वाढ होत असते आणि त्यामुळे एक आनंद मिळत असतो त्या माणसाला. दुसरा जो प्रकार आहे हा उपयोजित सर्जनशीलता आहे. पहा, उपयोजित म्हणजे व्यापक हेतू आहे, अप्लाइड. उपयोजित म्हणजे अप्लाइड, म्हणजे लोकांना उपयोगी पडेल याच्यासाठीच ते केलेलं असतं. मी मगाशी जसं तुम्हाला उदाहरण दिलं की बाबा कोरोनावरती काय लस कुठली कशी करायची किंवा एड्सवरती काय, पूर्वी तुम्हाला माहिती आहे का डायबिटीसवर सुद्धा काही औषध नव्हतं. मधुमेहावरती औषध, विशेषतः इन्शुलिनचा शोध जेव्हा तुम्हाला हे लक्षात आलंच असेल की टिळक सुद्धा ह्याच गोष्टींमुळे लवकर मरण पावले की तेव्हा इन्शुलिन नव्हतं. म्हणजे इन्शुलिनचा उपयोग हा संबंध मानवजातीला होतो आहे आणि त्यामुळे अनेक लोकांचं काय म्हणे आपण आयुष्यमान वाढतं आहे. त्यांच्या जीवनामध्ये त्यांना बऱ्याच इतर अनेक गोष्टी करून पुढे जाण्याचा वाव मिळतो आहे. त्यामुळे ही उपयुक्तता जी आहे किंवा शस्त्रक्रिया करणारे यंत्रमानव, आता तुम्ही बघा रोबोटिक सर्जरी सरसकट आपल्याकडे ऐकायला मिळते. रोबोटिक सर्जरी असते तर
किंवा शस्त्रक्रिया प्रत्यक्ष आता मेंदूची शस्त्रक्रिया किंवा ज्याला म्हणतो आपण हृदयाची शस्त्रक्रिया, अशा अत्यंत अवघड शस्त्रक्रिया करणारे सुद्धा यंत्रमानव शोधून काढले गेलेले आहेत. आता ही तर सरसकट आपल्याला महत्वाची गोष्ट म्हणता येईल संबंध मानवजातीसाठी. ह्या संदर्भात मला असं वाटतं मी उल्लेख या गोष्टीचा करते की जेव्हा खूप मोठाली युद्ध आत्ताही काही देशांमध्ये युद्ध चालू आहे तुम्हाला माहिती आहे. जेव्हा मोठाली युद्ध होतात तेव्हा तिथे म्हणजे ते सैनिक जे बिचारे घायाळ होऊन पडलेले असतात, जखमी होऊन पडलेले असतात, त्यांना मदत करण्यासाठी सुद्धा यंत्रमानवांची मदत घेतली जाते. घरातली कामं करण्यासाठी सुद्धा यंत्रमानवांची मदत घेतली जाते. लहान मुलावरती लक्ष ठेवण्यासाठी, त्याला खेळणे, त्याला त्याच्याशी बोलण्यासाठी, त्याला खेळवण्यासाठी वगैरे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्यापक हेतूने आपण असं म्हणूया की यंत्रमानवांचा उपयोग आज आपल्याला दिसून येतो. अगदी थोडक्यातच सांगायचं तर आपल्याकडे जसं जे पेट असतात त्या त्याला पाळीव प्राणी असतात, कुत्रा, मांजर अशा स्वरूपाचा अत्यंत प्रेमाने सांभाळला जातो. तर तशाच पद्धतीने म्हणजे एखादा यंत्र यांत्रिक कुत्रा असं म्हणूया असं असतो आणि तो मालक घरी आला की तो कुत्रा चालत जातो आणि शेपटी हलवतो, भुंकतो आणि अशाच स्वरूपाचा जणू काही खरोखरच तो आहे तिथे जिवंत आहे असं वाटतं. म्हणजे एखाद्याची भावनिक गरज सुद्धा आपण याच्या पद्धतीने भागवू शकतो. सर्जनशीलतेचं मोजमाप अवघड आहे. शेवटची ओळ आहे ना फार महत्वाची आहे. म्हणजे आपण सहजासहजी बऱ्याच गोष्टी आता तुम्ही काही सायकोलॉजिकल टेस्ट पाहिल्या असतील, तुम्ही मानसशास्त्राचे विद्यार्थी आहात आणि पुष्कळ म्हणजे आपल्याला काय म्हणूया आपण वेबवर किंवा गुगलवर सुद्धा पुष्कळ मिळत असतात वेगवेगळ्या टेस्ट. परंतु सर्जनशीलता मोजायची म्हणजे अनेक गोष्टी एकत्र मोजाव्या लागतात. मुळात सर्जनशीलतेची एखादी चाचणी तयार करणं हे सुद्धा अत्यंत अवघड असतं बरं का. कारण काय आहे, त्याच्यामध्ये जे वेगवेगळे घटक आहेत ते घटक आता समजा जसं की ओरिजिनॅलिटी आहे. म्हणजे ही जी कल्पना आहे, मग मी तुम्हाला 1 मिनिटं देते विचार करायला, की समजा आपल्याला पक्ष्यांसारखे उडता येत असते तर. आपण लहान होतो तेव्हा असे निबंध लिहायचो नाही का? तर आपण पक्ष्यांसारखे उडत असतो तर. मग एक 10 तुमच्याजवळ वही असेल, पेन असेल, तर एक 10 वाक्य लिहून काढायचं. आपण पक्ष्यांसारखे उडत असतो तर काय काय झालं असतं? आता नेहमीच असं आपल्याला सगळ्यांना जे सुचणारे साधे-साधे विचार आहेत ना, ते अगोदर येतात आपल्या मनात. किंवा आपल्याला ट्रॅफिक जाममध्ये अडकायला लागलं नसतं. आपल्याला पेट्रोलचा खर्च लागला नसता. आपल्याला आपली विकत घ्यावी लागली नसती वगैरे अशा स्वरूपाचं. परंतु ह्या पलीकडे जाऊन काही लोकांना काहीतरी नवीन सुचेल, काहीतरी वेगळंच सुचेल, जे इतर कोणालाच सुचणार नाही किंवा फार थोड्या लोकांना सुचेल. जर मी हा प्रश्न 100 माणसांना विचारला, तर काही लोक अशी उत्तरं देतील, की जी दुसऱ्या कोणी दिलेली नसतील. त्याला आपण म्हणतो ओरिजिनॅलिटी. म्हणजे मूलभूत विचार, वेगळा विचार, इतरांपेक्षा वेगळा, रेअर अशा स्वरूपाचं. आता ह्याचं मोजमाप कसं करणार तुम्ही? म्हणजे 2 अधिक 2 बरोबर 4. हा जो आहे, हा प्रश्न जेव्हा सोडवतो किंवा मी एखाद्या मग तुला काय करायला आवडते? बागकाम करायला आवडते का? स्वयंपाक करायला आवडतो? मग तो हो, नाही, वगैरे अशी टिक मार्क करतो. हे सगळं सोपं आहे हो. परंतु जेव्हा आपण सर्जनशीलता मोजण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा मात्र ते इतकं अवघड असतं, की त्या माणसाने दिलेला तो जो विचार आहे, ते जे एक काहीतरी नवी कल्पना आहे, आपल्याला शोधून काढायला लागते की कोणी दिली आहे का? आणि किती माणसांनी दिली असेल तर. खूप लोकांनी दिली असेल, तर त्याला आपण सर्जनशील म्हणणार नाही. ठीक आहे, लक्षात आलं? आणि जर का अगदी क्वचित कोणीतरी दिली असेल, तर आपण ती बाजूला ठेवू. त्याला जास्त मार्क मिळतील, त्याला जास्त गुण मिळतील, त्याला आपण जास्त महत्त्व देऊ आणि त्या माणसाच्या एकंदरीतच बाकीच्या सगळ्या संपादनावर आपण लक्ष ठेवू. आता जे जास्त काय म्हणूया आपण सर्जनशील असतात, त्यांचं व्यक्तिमत्व कसं असतं? म्हणजे आपल्या आसपास असलेली लोकं किंवा आपण स्वतः सुद्धा पुष्कळ सर्जनशील असू शकता किंवा असू शकतो. पण आपण मी मगाशी म्हटलं त्याचं लक्ष देत नाही त्याच्याकडे. तर ही व्यक्ती कशी असते, तिचे विचार लवचिक असतात. एक म्हणजे एक असं घट्ट काहीतरी डोक्यात रिजिडिटी नसते. म्हणजे ज्याला म्हणतो आपण काठिण्य किंवा ताठरपणा नसतो विचारांमध्ये. तर बदल बदल सहज शक्य असतो. आता संदिग्धता, सहिष्णुता म्हणजे काय नेमकं?
ॲम्बिग्विटी टॉलरन्स, बघा ही जी कल्पना आहे ना महत्वाची बघा. ॲम्बिग्विटी टॉलरन्स जर का आपल्याला सर्जनशीलतेचा विचार करायचा असेल तर त्याच्यामध्ये संदिग्धता सहन करण्याची शक्यता हवी. कारण जेव्हा आपण सर्जनशीलतेचा विचार करतो तेव्हा अनेक गोष्टी संदिग्ध असतात डोक्यामध्ये आणि त्या कशा प्रकाराने स्पष्ट कराव्या याच्याबद्दल आपण विविध प्रकारची विविध प्रकारच्या कल्पना किंवा विचार करायला सुरुवात करतो. जर सगळं स्पष्टच असेल तर त्याच्यात काही संदिग्धताच नसेल तर त्याच्यामध्ये सर्जनशीलतेची गरजच नाही ना. सर्जनशीलतेची आता आहे पहा, हे टेबल आहे, इथे समोर माझा एक टेबल आहे. त्या टेबलाची लांबी किती आहे तर मी 1 फूटपट्टी किंवा टेप घेतला, मोजलं, संपलं. ह्याच्यामध्ये कुठे सर्जनशीलता आहे? याच्यामध्ये सर्जनशीलतेला वावही नाही आणि त्याची गरज नाही. परंतु जेव्हा एखादी समस्या संदिग्ध होत जाते, नेमकं करावं तरी काय हे कळेनासं होतं. नेमका ह्यातून मार्ग कसा काढता येईल किंवा जास्तीत जास्त लोकांना ह्याच्यातून फायदा कसा होईल. आता जसं की भूकंप होतात अनेक वेळा, तर भूकंप होण्याआधी त्याची सूचना म्हणजे पूर्वसूचना देता येईल का असा विचार करून त्या संदर्भात अनेक लोकांनी संशोधन केलं आणि आता ती सूचना आपण देऊ शकतो. त्यामुळे हे संदिग्ध आहे की नेमकं काय मोजायचं, कसं मोजायचं, कोणत्या प्रकारचे सिग्नल्स आपण त्याच्यामध्ये पकडायचे आणि त्याचा कसा अर्थ लावायचा, असं अनेक वर्ष संशोधन केल्यानंतर आपण इथपर्यंत आलेलो आहोत. दुसरं महत्वाचं म्हणजे जोखीम घेण्याची तयारी. आता मी तुम्हाला मगाशी म्हटलं की मेंडेलने पुष्कळ शेकडो हजारो झाडं तयार केली, छोटी 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 रोपं तयार केली आणि त्यांच्या प्रत्येक बारकाईने खूप अभ्यास केला. त्यांच्या प्रत्येक गोष्टी घटकाचा म्हणजे किती पानं आली, किती त्याला शेंगा आल्या, किती त्या शेंग्यांमध्ये दाणे किती होते आणि किती दिवस लागले ते यायला वगैरे असे सगळा प्रकार. आणि हे आता ह्यातून काही नक्की निघेलच असं त्याला माहित नव्हतं विचारायला आधी. पण त्यांनी एक जोखीम घेतली, रिस्क घेतली आणि त्यांनी कष्ट करायला सुरुवात केली आणि त्याच्यातून आपण हे अनुवंशाचे नियम आपल्याला मिळाले. चित्रणाची क्षमता म्हणजे एखादी गोष्ट आपण काल्पनिक दृष्ट्या डोळ्यासमोर आणू शकतो, काल्पनिक पद्धतीने आपण त्याचा विचार करू शकतो. किंवा काय बरं होईल, असं असेल तर कसं दिसेल, किंवा विशेषतः ज्यांनी इंजिनिअरिंगचा काही अभ्यास केला असेल किंवा ज्यांच्या घरात कोणी इंजिनियर असतील त्यांना माहीत असेल, किंवा एखादी इमारत बांधायची आहे तर ती ह्या बाजूने कशी दिसेल, त्या बाजूने कशी दिसेल, वरून कशी दिसेल वगैरे अशी कल्पना करून आपण त्याच्या पद्धतीचं डिझाईन तयार करतो की नाही. तशा पद्धतीने नंतर तो मनुष्य किंवा ती व्यक्ती संवेदनशील असली पाहिजे. आता समजा एखादी अडचण आहे, एखादा प्रश्न आहे, समस्या आहे, तो मनुष्य त्या समस्येबद्दल संवेदनक्षम असला पाहिजे. त्या विशिष्ट गोष्टीच्या, त्या विशिष्ट समस्येच्या अडचणीमुळे किंवा त्या विशिष्ट समस्येमुळे मानवाच्या आयुष्यामध्ये किती त्रास लोकांना सहन करावा लागतो आहे, त्याच्यातून बाहेर पडलं तर आपल्याला कितीतरी मानसिक काय म्हणूया ऊर्जा वाचवता येईल, अशा प्रकारची संवेदनशीलता त्या माणसामध्ये हवी. जर ती नसेल तर तो मनुष्य किंवा ती व्यक्ती ही कधीही कुठल्याही प्रकारची सर्जनशीलता दाखवू शकणार नाही. म्हणजे त्याला ते जाणवणारच नाही, तो विषयच त्याला विशेष महत्वाचा वाटणार नाही आणि त्यामुळे त्याचा काहीच फायदा नाही. जसं आपण कधी बोटाला कापलं तर एक चिकटपट्टी लावतो पहा, त्या चिकटपट्टीची सुद्धा खूप छान गोष्ट आहे. म्हणजे खरं मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगितल्या तर आपल्याला वेळ कमी पडेल, परंतु तो जो शोधून काढणारा माणूस आहे त्याची पत्नी घरी एकटी असायची, तिला स्वयंपाक करता यायचा नाही आणि तिला स्वयंपाक करता येत नसल्यामुळे रोज तिला काहीतरी कापायचं, भाजायचं आणि मग ती त्याला म्हणायची की आता मी काय करू, मी एकटीच आहे, मला काही समजत नाही, असं कसं गुंडाळू, मला बँडेज करता येत नाही वगैरे. आता तो मनुष्य अत्यंत संवेदनशील असा होता. त्या स्त्रीच्या अडचणी त्याला जाणवल्या आणि मग ती चिकटपट्टी म्हणजे मध्ये त्याचं थोडंसं जे औषध लावलेलं असतं भाग तुम्हाला माहिती, आणि बाकीचे 2 बाजू अशा असतात की त्या चिकटून जातात आपल्या हाताला पटकन. म्हणजे आपल्यालाच कापलं तरी आपण आपल्या पद्धतीने ते लावू शकतो कोणाची मदत न घेता. त्यामुळे अशा पद्धतीने लहान लहान गोष्टींमध्ये सुद्धा आपण स्वतःचं आयुष्य सुखकर करू शकतो, आपण विकास साधू शकतो. ही व्यक्ती स्वयंपूर्ण पाहिजे, स्वतंत्र पाहिजे. आता जेव्हा स्वयंपूर्ण आपण म्हणतो तेव्हा काही गोष्टींचा निर्णय घेणं आणि त्या पद्धतीने पुढे काम चालू करणं.
तुम्ही एक लक्षात घ्या मित्रमैत्रिणींनो, की खूप प्रचंड प्रमाणामध्ये ही प्रेरणा त्या व्यक्तीला असली पाहिजे. आणि ही कसली प्रेरणा आहे? इंट्रिन्सिक मोटिवेशन आहे. म्हणजे ती अ, त्या व्यक्तीला आतूनच जाणवलेली प्रेरणा आहे. तिला आपण बाहेरून त्याला कोणी बक्षीस देऊन ती निर्माण होण्यासाठी नाही. त्यामुळे स्वतंत्रपणे निर्णय घेणं, स्वतंत्रपणे एखाद्या गोष्टी अ, करण्याची तयारी दाखवणं आणि ती तयारी अ, वर्षानुवर्ष चालवून त्या पद्धतीने पुढे काम करणं, हे त्याला जमलं पाहिजे. त्याला जमतं, ज्याला जमतं तोच आपली सर्जनशीलता पूर्णत्वाने वापरू शकतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे विविध विषयांचं ज्ञान त्याला अपेक्षित आहे पहा. म्हणजे जर अर्धवटच समजलेलं असेल, विषयच अर्धवट समजलेला, तर मग काही उपयोगच नाही ना. म्हणजे अर्धवट समजलेलं असल्यानंतर आपल्याला समज नसलेल्या गोष्टीत आपण जास्ती करून सर्जनशीलता दाखवू शकत नाही. कारण आहे ते ज्ञान सगळं पहिल्यांदा लक्षात घेऊन म्हणजे एखादं आपल्याला गणित दिलं समजा. लहान मुलांना आपण गणित देतो छोटी-छोटी भाषेवर आधारलेली. ती कशी असतात, की एका झाडावर 10 पक्षी होते. मग त्यातले 5 उडून गेले, आणखी 2 नवीन येऊन बसले, अशा पद्धतीने. जे दिलेलं आहे, गिव्हन ज्याला म्हणतो आपण, जे दिलेलं आहे, ते पहिल्यांदा समजून घेण्यासाठी वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान आपल्याला अपेक्षित आहे. आणि ते वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान हे आपल्याला सर्जनशीलतेसाठी पायाभूत असतं हे लक्षात घ्या. त्यामुळे जर आपल्याला विशिष्ट विषयामध्ये सर्जनशीलता स्वतःची जोपासायची असेल, तर आधी लोकांनी काय संशोधन करून त्याच्यातून बाहेर काढलेलं आहे, त्याच्यातून सिद्ध केलेलं आहे, त्याचा उपयोग रोजच्या आयुष्यामध्ये कसा होतो आहे, त्याच्यात अडचणी काय आहेत, हे सगळं आपल्याला कळलं पाहिजे. अर्थातच हे सगळं कळल्यानंतर आपल्याला वेगळ्या पद्धतीने विचार करायचा आहे. नवीन अनुभवाला सामोरं जाण्याची तयारी आपल्याला दाखवायला हवी आहे. अर्थातच ज्याला म्हणतो आपण अ, नवीन अनुभवांना सामोरं जाण्याची तयारी. अर्थातच हे 5 फॅक्टर मॉडेलबद्दल आहे पर्सनॅलिटीच्या. 5 फॅक्टर मॉडेलमध्ये जे वेगवेगळ्या 5 घटकांचा विचार होतो, त्यातले हे काही आहेत, की हे मी असं करून बघतो किंवा मी असं करून बघते. असं तर माणसाला करता आलं आणि तेवढं करण्याचं स्वातंत्र्य त्यांनी स्वतःला दिलं आणि इतरांनीही त्याला दिलं, तर निश्चितपणे सर्जनशीलतेला आपण खतपाणी घालू शकतो. अशी माणसं साधारणपणे बहिर्मुख असतात. ती मोकळेपणाने इतरांशी चर्चा करतात. त्यांना ज्या विषयावरती सर्जनशीलतेचा विशेष म्हणजे छंद लागलेला असतो, ती इतरांशी त्याची मोकळेपणाने चर्चा करतात. आणि काही प्रमाणामध्ये ती अशी एक प्रकाराने मनोविक्षुब्ध असतात. म्हणजे ज्याला म्हणतो आपण अगदी सामान्य पद्धतीची ती नसतात. म्हणजे सामान्य लोकांना ज्या गोष्टीचं महत्त्व वाटतं त्याचं त्यांना वाटत नाही. त्यामुळे ते इतरांची प्रत्येक गोष्टीत सहमत असतीलच असं नाही. आता तुम्ही एक कल्पना करा, एखादा मोठा शास्त्रज्ञ आहे. तो एखादा काहीतरी महत्त्वाचा शोध लावण्यात अगदी गर्क झालेला आहे. आणि कुणीतरी त्याला असं बोलवायला आलं, की "अरे, नवीन नवीन वर्षाची पार्टी आमच्याकडे येता का?" नाही जाणार तो. कारण त्याला तेवढा वेळच नाहीये, की तो इकडे-तिकडे घालवेल आणि सामाजिक काय म्हणूया, सामाजिक कार्यक्रमातून आनंद निर्माण होतो आणि परस्परांच्या सहवासाचा आपल्याला लाभ होतो आणि एक प्रकारचा सपोर्ट किंवा त्याला म्हणतो आधार मिळतो. नीड फॉर अफिलिएशन हे आपण मास्टरच्या याच्यामध्ये सगळं पाहिलेलंच आहे. परंतु तो इतका काही सहमत नसतो लोकांशी. त्याची वागण्याची पद्धत, त्याचे आयुष्य जगण्याची पद्धत ही इतरांपेक्षा काही प्रमाणात वेगळी असते. त्यामुळे कर्तव्यनिष्ठा ह्याच्यामध्ये सुद्धा आपण पुष्कळ काही विचार करू शकतो. आता जे टप्पे आहेत सर्जनशीलतेचे, याच्यामध्ये आपण अर्थातच काही प्रमाणात थोडंसं पुढे मागे लोकांनी दिलेलं आहे. अनेक संशोधकांनी वेगवेगळ्या याच्यामध्ये संकल्पना दिलेल्या आहेत. आपण त्याचा विचार करू शकतो. पण सर्वसाधारण त्याचं जे काही ठोकताळा तो आपण बघूया. पहिला आहे तो तयारीचा टप्पा, प्रिपरेशन स्टेज. याच्यामध्ये आपण सगळं समजावून घ्यायचं आहे. आपण जे काही दिलेलं आहे त्या विशिष्ट विषयावर, त्या विशिष्ट गोष्टींसंबंधी जे काही प्रचलित गोष्टी आहेत, वापरण्यात येणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे समजा मी म्हटलं तसं, की एखाद्या रोगावर आत्ता कोणतं औषध घेत आहेत लोक, त्याचा काय परिणाम होत आहे आणि त्याचा दुष्परिणाम काय होतोय वगैरे असं सगळी माहिती त्या माणसाला असली पाहिजे. नंतर अंतःपोषणाचा टप्पा. अंतःपोषण म्हणजे काय? इन्क्युबेशन. अंतःपोषण म्हणजे इन्क्युबेशन. इन्क्युबेशनची कल्पना कशी आहे पहा. जेव्हा आपण खूप कठीण समजा फार कठीण गणित आपण सोडवायला घेतलं आणि कसंच करून ते सुटेना, कसंच करून सुटेना तर अगदी कंटाळा येतो. मग आपण थोडा वेळ ते बाजूला ठेवतो आणि म्हणतो, "हे नाही बाबा सुटत. चला आपण चहा पिऊन येऊया."
असं म्हणून आपण कॅन्टीनला जातो, चहा पितो आणि आपण त्या विशिष्ट विषयाचा विचार करत नसताना एकदम आपल्या लक्षात येतं, की अरे हां, हे चुकतंय माझं. हां, असं नकोय करायला, ते तसं केलं तर हे गणित सुटेल. याला आपण म्हणतो अंतःपोषण किंवा इन्क्युबेशन. अनेक लोकांनी असं सिद्ध करण्याचा म्हणजे पुष्कळ जातं, हे पण एक थोडंसं कॉन्ट्रोव्हर्शियल इश्यू आहे. परंतु म्हणजे विसंवादाचा विषय आहे शास्त्रज्ञांमध्ये त्याच्याबद्दल थोडासा काय म्हणूया विसंवाद आहे. परंतु अंतःपोषण हे उपयोगाचं असतं. इन्क्युबेशन हेल्प्स असं अनेक लोकांनी सिद्ध केलेलं आहे. याच्यामध्ये आपण आपल्या लॅबोरेटरीमध्ये किंवा आपल्या प्रयोगशाळेमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करू शकतो आणि सिद्ध करू शकतो ते, की काही मुलांना आपण मध्ये वेळ मोकळा द्यायचा आणि काही मुलांना द्यायचा नाही एखादी समस्या सोडवत असताना. तर ज्यांना वेगळा मोकळा वेळ मिळतो, ती मुलं पुन्हा एकदा येऊन चांगल्या पद्धतीने ते सोडवतात आणि लवकर सोडवतात आणि त्यांच्या लक्षात येतं लवकर, की काय करायचं. आता पहा इन्क्युबेशनचा उपयोग काय होतो पहा. तुम्ही असं म्हणाल, की "अरे मी ते गणित सोडवतच नव्हतं तेव्हा मग कसं काय त्याचं मला लक्षात आलं?" इन्क्युबेशनमुळे किंवा अंतःपोषणामुळे साधारणपणे आपण त्या विशिष्ट विषयाला कंटाळलेलो असतो किंवा एक प्रकारचं आपण मानसिकरित्या थकून जातो किंवा बोर्डम ज्याला म्हणतो, कंटाळा, वीट येतो आपल्याला, तर त्याच्यातून आपल्याला मुक्तता मिळते आणि त्यामुळे पुन्हा एकदा नव्याने दृष्टिकोन आपण डेव्हलप किंवा विकास पाहू पाहू शकतो आपला. म्हणजे आपण नव्याने त्या विशिष्ट समस्येकडे पुन्हा एकदा पाहू शकतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपला जरी कॉन्शियसली किंवा अ, बोधनिक पातळीवर जरी आपण त्याचा विचार करत नसलो, तरी अबोध पातळीवर आपण त्या समस्येचा कुठेतरी विचार करत असतो. बघा बरं का, तुम्हाला टिप ऑफ द टंग नावाचा कुठेतरी एखादा हे आला असेल त्याचा संदर्भ, की कधी-कधी आपल्याला एखाद्याचं नाव नाही आठवत. मी जर तुम्हाला आत्ता विचारलं, तुम्हाला इयत्ता 5वी मध्ये तुमचे क्लास टीचर कोण होते आठवते का हो? तर तुम्ही म्हणाल, कोण बरं होते?" असं म्हणून थोडा वेळ विचार करा आणि आश्चर्य म्हणजे थोड्या वेळाने तुम्हाला ते आठवेल सुद्धा. जेव्हा तुम्ही त्याचा विचार करत नसाल ना, तेव्हा ते तुम्हाला आठवेल. अशी पण शक्यता असते. त्यामुळे अंतःपोषणामुळे आपण कुठेतरी अमूर्त पातळीवर अनकॉन्शियस माइंडमध्ये आपण त्याचा विचार करत असतो आणि त्यामुळे आपल्याला त्याचा खुलासा नंतर होऊ शकतो. प्रदीपनाचा टप्पा म्हणजे याच्यामध्ये इन्साईट आपल्याला निर्माण होते, एक ब्रह्मदृष्टी निर्माण होते आणि अरे वाह! खरंच कळलं की मला आता हे असंच करता येईल, असं करावं लागेल किंवा असं करू शकेन मी अशा पद्धतीने. आणि नंतर आहे पडताळणीचा टप्पा. पडताळणी म्हणजे काय अर्थातच इव्हॅल्युएशन आहे, की ह्या पद्धतीने जर का हे सोडवलं, या पद्धतीने जर का मी हे काम केलं, तर त्याचा खरंच उपयोग होतोय का? आणि कितपत उपयोग होतोय? का त्याच्यामुळे जास्त वेळ जातोय, जास्त शक्ती माझी वाया जाते? हा जो काही इव्हॅल्युएशनचा भाग आहे, एक निरीक्षणाचा आणि पडताळणीचा भाग आहे, हा शेवटच्या टप्प्यामध्ये असतो. अशी टप्प्याटप्प्याने आपण अर्थातच प्रयोगशाळेमध्ये सुद्धा आपण खूप वेगवेगळ्या प्रकाराने यांच्यावर लोकांनी काम केलेलं आहे. आता सर्जनशीलतेबद्दल जे सिद्धांत आहेत, ते सुद्धा पुष्कळ आहेत आणि तुमच्या काय म्हणूया तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा आपण ते वाचू शकतो म्हणजे काय म्हणूया आपण ते सगळे आपल्याला त्यांनी दिलेले आहे. मनोविश्लेषणात्मक सिद्धांत जो आहे, त्याच्यामध्ये फ्रॉइडच्या मते सर्जनशीलता म्हणजे काय? सर्जनशीलता म्हणजे अ, आपण मला वाटतं मागच्या वेळी कधीतरी फ्रॉइडच्या वेगवेगळ्या आत्मसंरक्षणात्मक पद्धतींबद्दल चर्चा केलेली आहे. त्याच्यामध्ये उदात्तीकरण जे आहे, उदात्तीकरण आणि त्याचं उदाहरण मला वाटतं आपण असं घेतलं होतं, की एखाद्या स्त्रीला दुर्दैवाने बाळ नाही झाले, तर ती एखाद्या अनाथ मुलाला सांभाळते, त्याच्यावर खूप प्रेम करते आणि त्यामुळे तिला आणि त्या बाळाला दोघांनाही फायदा होतो. उदात्त पद्धतीने ते सर्व काही. एखाद्या माणसाला वाईट वाटत असेल, की मी माझ्या वडिलांना नाही वाचवू शकलो, अमुक-अमुक प्रकारचा रोग होता आणि ते हॉस्पिटल नव्हतं ते करायला, त्याच्यावर उपचार करायला. तर तो खूप पैसे मिळवेल आणि वडिलांच्या नावाने एक हॉस्पिटल त्या गावामध्ये बांधेल आणि त्याच्यावरती त्या अमुक-अमुक रोगावरती उपचार करता येतील. अशा पद्धतीने उदात्तीकरण. तर सर्जनशीलतेमध्ये उदात्तीकरणाचा सहभाग आहे. त्याच्यामध्ये काय म्हणूया आपण दिवा स्वप्नाचा सहभाग आहे असं फ्रॉइडचं म्हणणं होतं आणि मनोविश्लेषणवादी लोकांचं म्हणजे शास्त्रज्ञांचं म्हणणं होतं. वर्तनवाद म्हणजे बिहेवियरिझम यांचं म्हणणं काय होतं, की एक प्रकारचं उद्दीपक आणि प्रतिक्रिया. म्हणजे आपण रोजच्या आयुष्यामध्ये कंडिशनिंग ज्याला म्हणतो किंवा अ, एखादा एखादा दिवा बघितल्यानंतर आपण त्या प्रयोगाच्या टेबलावरून किंवा त्या
विशिष्ट प्रकारच्या यंत्रावरून हात बाजूला काढतो. लहान मुलगा वडिलांनी डोळे वटारले की पटकन पळून जातो. त्याला माहित असते की आता एक धपाटा मारणार आहे त्वरित. एक उद्दीपक आहे आणि एक प्रतिक्रिया आहे. हो की नाही? तर वर्तनवादाचं म्हणणं काय आहे, की उद्दीपक आणि प्रतिक्रिया यांची जोडणी आपण बदलतो. तेव्हा आपण सर्जनशीलता उपयोगात आणत असतो. बोधनिक जे सिद्धांत आहेत त्याच्यामध्ये मगाशी आपण म्हटलं तसं बहुलक्षी विचार आहे. बहुलक्षी विचार म्हणजे एकाच प्रश्नाची अनेक उत्तरं असतात. नंतर आहे मानवतावादी दृष्टिकोन आहे किंवा मानवतावादी सिद्धांत आहे. जसं आपण मास्लोचा बघितला होता. नीड हायरार्की पाहिली होती. जिथे आपण शारीरिक काय म्हणूया गरजा आणि त्याच्यानंतर पुढे आत्मवास्तविकीकरणाकडे गेलो होतो. तर आत्मवास्तविकीकरण किंवा स्ववास्तविकीकरण हे अर्थातच सर्जनशीलतेच्या खूप जवळची कल्पना आहे. खूपच त्याच्यामध्ये साधर्म्य आहे, त्याच्यामध्ये एकरूपता आहे. त्याचं कारण जोपर्यंत व्यक्ती पुरेसं ज्ञान मिळवत नाही, पुरेशी शक्ती बऱ्याचशा प्रेरणेच्या माध्यमातून वापरत नाही आणि खूप त्याच्यामध्ये चिकाटीने काम करत नाही, तोपर्यंत सर्जनशीलतेचा फारसा महत्त्वाचा उपयोग तो करू शकत नाही. म्हणजेच ही मानवतावादी दृष्टिकोनाचं म्हणजे बिहेवियरिझम ह्युमॅनिस्टिक ज्याला म्हणतो आपण, त्यांचं जे म्हणणं आहे ते आपल्याला सहजपणे पटू शकतं, की वास्तविकीकरणामध्ये किंवा स्ववास्तविकीकरणामध्ये आणि सर्जनशीलतेमध्ये खूपच साधर्म्य आहे. आता गुंतवणूक आणि संगम सिद्धांत जो आहे, हाही एक सगळ्यात अलीकडे पुष्कळ मान्यता पावलेला सिद्धांत आहे. कन्फ्लुअन्स थिअरी असं ज्याला म्हणतो आपण. त्याच्यामध्ये 6 गोष्टींचा संगम त्यांनी म्हटलेला आहे पहा. पहिली आहे बुद्धी. अर्थातच बुद्धी मगाशी म्हटलं तसं, की जर कमी असेल बुद्धिमत्ता तर सर्जनशीलता साधारणपणे दिसून येत नाही माणसामध्ये. बुद्धी आहे, ज्ञान आहे. निव्वळ बुद्धी असून उपयोग नाही, तर त्या विषयाचं ज्ञान आहे. विचार वेगवेगळ्या पद्धतीने करण्याची क्षमता आहे. शिवाय व्यक्तिमत्वाचे जे विशिष्ट पैलू आहेत किंवा जे काही गरजेच्या गोष्टी आहेत व्यक्तिमत्वामध्ये, त्याही आपल्याला महत्त्वाच्या ठरतात. प्रेरणा आहे आणि वातावरण आहे. आता वातावरण सुद्धा महत्त्वाचं आहे बरं का. जर का नाहीच एखाद्याला शक्य झालं, एखाद्याला तेवढी म्हणजे आता सुद्धा आर्थिक परिस्थिती फार बेताची असल्यामुळे जर आपल्याला पोट भरण्यासाठीच त्या माणसाला पैसे मिळवण्यासाठी सगळा वेळ घालवावा लागत असेल, तर त्याला त्याच्या आवडीच्या किंवा जिथे त्याला सर्जनशीलता अशी आतून अगदी महत्त्वाची वाटते आहे, करावीशी वाटते गोष्ट एखादी, तरी पण करण्यासाठी वेळ नाही, पैसा नाही, सामुग्री नाही, तर मात्र फार परिस्थिती वाईट होऊ शकते. आता जो विकास आहे, बाबा मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं की आपण लहानपणी निबंध लिहायचो, की मी पक्षासार खाऊ लागलो तर, असं आपण म्हटलं मगाशी. एक लक्षात घ्या मित्रमैत्रिणींनो, आपली जी काही औपचारिक शिक्षण पद्धती आहे, ही आपल्या सृजनशीलतेला मुळीच खत पाणी घालत नाही. त्या उलट आपल्याला असं म्हणता येईल की आपली सृजनशीलता जन्माला येण्याआधीच कशी मरण पावेल, अशा पद्धतीने आपले पालक म्हणजे स्वतःचे आईवडील आणि शिक्षक असे दोन्ही म्हणजे आम्ही सगळे आलोच त्याच्यात, हे आपण सगळेच अशा पद्धतीने आपण त्या मुलांकडून काम करून घेतो. आपण मागच्या एका चर्चेमध्ये असं म्हटलेलं होतं की मारून मुटकून मुलांकडनं कामं करून घेणं. आपण निबंध सुद्धा त्यांना लिहून देतो. बघा बरं का, त्याच्यामध्ये ज्या तरुण माता आहेत त्यांनी निश्चितपणे विचार करावा याचा. अर्थात वडिलांनी विचार करायला हरकत नाही, परंतु आता समजा माझी आई आहे, जो निबंध लिहायला सांगितलं तर 10 ओळी आपण पाठ करून घेतो मुलांकडून, ह्याच लिही म्हणजे तुला चांगले मार्क मिळतील परीक्षेत. म्हणजे आपण त्याच्या क्रिएटिव्हिटीचा गळा अक्षरशः दाबतोय असं लक्षात घ्या. त्यामुळे आपण आपल्या मुलांना मोकळेपणा देणं, प्रश्न विचारण्याचा मोकळेपणा, विचार करण्याचा मोकळेपणा, विचार व्यक्त करण्याचा मोकळेपणा, मला असं वाटतंय तुमच्या लक्षात येते मी काय म्हणते ते. आपण सर्वसाधारणपणे मुलांना गप्प बसवतो, गप्प बस तुला कळत नाही, तुला माहित नाही असं म्हणून निव्वळ त्यांचं वय लहान आहे याचा अर्थ असा नव्हे की त्यांच्यामध्ये सर्जनशीलता नाही. निश्चितपणे आपण त्यांना उत्तेजन देऊ शकतो. हा सांग, तुला काय वाटतंय, तुला असं वाटतंय का, बरं ठीक आहे. सर्जनशीलता विकासासाठी ज्या विविध गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या वाटतात त्याच्यामध्ये दुसऱ्यांनी मांडलेल्या विचाराचं मूल्यमापन त्या क्षणी तरी मुळीच करायचं नाही. ज्याला आपण ब्रेन स्टॉर्मिंग किंवा मोकळी चर्चा असं म्हणतो, त्याच्यामध्ये जर आता समजा मी असं म्हटलं की बाबा आपण सगळेजण एकत्र भेटलो
तर आपण असा विषय घेऊया की भारताची लोकसंख्या जगात नंबर 1 झालेली आहे, माहिती आहे ना तुम्हाला? भारताची लोकसंख्या कशी कमी करावी, असा जर आपण विचार करायला सुरुवात केली, तर कोणीतरी असं म्हणेल की "हो ठीक आहे, 80 वर्षाच्या वरच्या सगळ्या माणसांना मारून टाका." आता हे काय बरोबर नाही खरं म्हणजे. परंतु त्या क्षणी आपण त्या माणसाला असा आरडाओरडा करायचा नाही, की "हे काय तू बोलतोयस? असं नाही करता येणार. हे चूक आहे तुझं म्हणणं" वगैरे. असा आरडाओरडा करायचा नाही. त्याचं काय म्हणणं आहे ते आपण ऐकून घेऊया. कदाचित ती कल्पना आपण पुढे नेऊ शकणार, परंतु ते नंतर होईल. परंतु जेव्हा माणसाला स्फुरत असते कल्पना, तेव्हाच तिचं मूळ असं उपटून काढून फेकून द्यायचं नाही. त्याच्यावरती आपण वेगवेगळ्या गोष्टी आणखी करू शकतो. त्याच्यावर विचार करू शकतो. माझं असं म्हणणं आहे की पुष्कळ वेळा आपण दुसऱ्याने विचार मांडण्याच्या आधीच तो खोडून काढतो आणि त्याच्यामुळे सर्जनशीलता नाहीशी होती त्या माणसाची. तो त्याच्या मनात आलं तरी पुढच्या वेळी सांगत नाही. मग आपला मुलगा असो, मुलगी असो किंवा आपले विद्यार्थी असो. त्यामुळे सर्जनशीलतेचा विकास घडवून आणण्यासाठी मानसिक सुरक्षा महत्वाची आहे. वर्गामध्ये प्रश्न विचारू नकोस, माझी लिंक तुटते, असं म्हणणारे कितीतरी शिक्षक तुम्हाला भेटले असतील, हो की नाही? कसले नेमकं विचारू दे ना. मुलांना जर क्युरिओसिटी वाटली, कुतूहल वाटलं, तरच मुलं त्या विशिष्ट विषयाचा अभ्यास अधिक मन लावून करतील. जर त्या मुलांना वेगवेगळे प्रश्न आले मनामध्ये, तर त्यांना ते सोडवण्याची इच्छा होईल आणि तर त्यांची सर्जनशीलता वाढेल, असं शिक्षकांनी लक्षात घेतलं पाहिजे. मी जर तुम्हाला असा प्रश्न विचारला की जगात जास्तीत जास्त नोबेल पारितोषिक कुठल्या देशाला मिळाली, शोधून काढा. असा अभ्यास झालेला आहे. आणि त्या म्हणजे जगभरात जो अभ्यास झाला त्याच्यामध्ये विशेषतः 6 देशांचा अभ्यास अलीकडेच केला आहे. त्याच्यामध्ये शिक्षकांना विचारलं की तुमच्या दृष्टीने आदर्श विद्यार्थी कोण? आणि तशी खाली यादी दिली की जो वेळेवर येईल, जो वेळेवर अभ्यास करेल, ज्याला चांगली गुणं मिळतील, जो चांगला वागेल, जो स्वच्छ नीटनेटका राहील वगैरे असे पुष्कळ अज्ञानधारक वगैरे असे बरेच विशेषण होते. तर भारतामध्ये सगळ्यात महत्वाचं काय ठरलं? आज्ञाधारकपणा. तुम्ही एक निश्चितपणे लक्षात घ्या आणि लक्षात ठेवा की आज्ञाधारकपणा म्हणजेच मळलेल्या वाटेने पुढे जाणे. आज्ञाधारकपणा मुलांमध्ये नसावा असं नव्हे, परंतु प्रत्येक गोष्टीत म्हणजे विशेषतः बौद्धिक क्षमता मारून त्यांची बौद्धिक आज्ञाधारकपणा त्यांच्यामध्ये वाढवायचा, ही आपली जी काही म्हणजे वृत्ती आहे ती सर्जनशीलतेला अत्यंत मारक असते. त्यामुळे पोषक वातावरण काय पद्धतीचं आहे पहा. मुलांना मोकळेपणाने वाटेल ते प्रश्न विचारू द्या आणि त्याची तुम्हाला शक्य असतील तेवढी चांगल्यात चांगली शास्त्रीय उत्तरं द्या, असं आपण शिक्षकांना सांगू शकतो. हा मग अशी म्हणलं तसं की पोषक वातावरणामध्ये मोठ्या माणसांचा धाक जास्त असतो आपल्याला, की मी असं कसं म्हणू, मग असं कसं विचारू मी म्हणजे सरांना किंवा मॅडमना किंवा वर्गात असं कसं विचारू किंवा वडिलांना कसं विचारू असं की असं का होतं म्हणून. जर एखाद्या लहान मुलांनी प्रश्न विचारला की बाबा शनिवारी नखं का नाही काढायची, तरी आपण त्याच्या अंगावर ओढायला लागतो की तुला सांगितलं नाही एकदा नाही काढायची, संपलं. म्हणजे हा जो प्रकार आहे ना याच्यामध्ये पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता नाही. त्या व्यक्तीच्या अंगभूत योग्यतेची जाणीव त्या व्यक्तीला करून देणं की हो बरोबर आहे तुझं म्हणणं. म्हणजे असे अनेक वेळा अशा घटना घडतात की लहान मुलांचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं, असं वाटायला लागतं नंतर मोठ्या माणसाला. मूल्यमापन आणि धाकाचा अभाव, म्हणजे आतापर्यंत आपण जे सांगत आलो ते हेच की मूल्यमापन करू नका. त्यांना मोकळेपणाने प्रश्न विचारू द्या. बचावाची गरज नाही. त्यांना नाही नाही मला तसं नव्हतं म्हणायचं, असं म्हणण्याची गरज पडू नये इतकं मोकळं वातावरण घरामध्ये आणि वर्गामध्ये असू द्या. आणि 6 टोप्या म्हणजे 6 हॅट्स त्याला म्हणते, ही खूप गंमतशीर कल्पना आहे की एखाद्याच गोष्टीचा वेगवेगळ्या पद्धतीने आपण विचार करू शकतो. अशा ते न दिसणाऱ्या असतात त्या टोप्या अर्थातच. आता अगदी थोडाच वेळ शिल्लक आहे, परंतु त्याच्यात मी शाब्दिक आणि अशाब्दिक सर्जनशीलता ही कशी वाढवायची याचं एक उदाहरण देते. मी 2-3 उदाहरणं जाता दिलेलीच आहेत की जसं आपण म्हणतो की पृथ्वीवर स्त्रिया नसत्या तर लिहून काढा, काय काय लिहून काढू शकता. 2 मिनिटं द्या, किती काय लिहितात बघू. तसंच अशाब्दिकमध्ये समजा एखादं तुम्ही अक्षर घ्या, मराठी घ्या, इंग्रजी घ्या. जसं मी म्हटलं की वाय घ्या. वाय काढा तुमच्या वहीवर. वेळ असता तर मी तुम्हाला आत्ताही काढूनच दाखवलं असतं सरळ सरळ. वाय काढा आणि त्या वायमधून अशा वेगवेगळ्या आकृत्या तयार करा की ज्या अर्थपूर्ण असतील. वाय तिथेच असला पाहिजे. वाय असणार म्हणजे मूलभूत एक फिगर किंवा एक आकृती म्हणून. मग त्याचं तुम्ही झाड काढू शकता.
त्याचं फूल करू शकता, त्याच्यातून तुम्ही एखादं घर करू शकता, त्याच्यामधून एखादी शर्टची कॉलर करू शकता, बाण करू शकता, काही करू शकता. आता हे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या साध्या सोप्या आहेत, त्या आपल्याला सगळ्यांना नक्की रोजच्या आयुष्यामध्ये दिसत असतात आणि ते आठवतही असतात. त्यामुळे याच्यात काही आपण सर्जनशीलता आहे असं समजत नाही. अशाब्दिकमध्ये जर आपण असं केलं की बाबा वेगळे चित्र काढून त्याच्यातनं प्रकार किती, आता फ्लेक्झिबिलिटी, ओरिजिनॅलिटी कशी कशी आपण मोजणार ना, की कमीत कमी लोकांनी त्या पद्धतीचं, समजा कोणीतरी त्या वायमधनं एखादा छान गणपती काढला, तर क्वचितच तुम्हाला असं दिसून येईल की तो गणपती असा काढता येतो, कोणीतरी काढतं, बाकी तर कोणीही फारसं काढणार नाही. त्यामुळे एका विशिष्ट, म्हणजे समजा मी 2 मिनिटं तुम्हाला दिली, तर त्या 2 मिनिटांमध्ये तुम्ही एकूण किती आकृत्या काढल्या, त्या 2 मिनिटांमध्ये काढलेल्या आकृत्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत का? हा वेगळ्या प्रकारचं फुल काढलं, दुसऱ्या प्रकारचं फुल काढलं, एक प्रकारचं झाड काढलं, दुसऱ्या झाड, असं नाही. तर वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत का आकृत्या? फ्लुएन्सी, फ्लेक्झिबिलिटी, ओरिजिनॅलिटी, त्याच्यामध्ये ओरिजिनल किती आहेत, म्हणजे महत्वाच्या मूलभूत वेगळ्या आणि अत्यंत दुर्मिळ अशा प्रकारचे विचार किती आहेत, असं वेगवेगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये लक्षात घेत असतो. आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी की रोजच्या आयुष्यामध्ये, आता शाब्दिकची सुद्धा खूप उदाहरणं देता येतील. आपण जर का लहान मुलांच्या संपर्कात असाल, तर आपण, किंवा आपण स्वतः तसा विचार करू शकता की एक 8 अक्षर घ्या, म्हणजे रँडमली कुठली अक्षर घ्या आणि त्यातून जास्तीत जास्त शब्द तयार करा. शब्दांशी खेळणं, शब्दांपासून अर्थपूर्ण गोष्टी तयार करणं, किंवा एकसारखा आवाज, एकसारखा उच्चार असणाऱ्या शब्दांचा विचार करणं, एकमेकांसारखा अर्थ असणाऱ्या शब्दांचा विचार करणं, किंवा अर्धवट कविता करून त्या व्यक्तीला द्या, ती पूर्ण करू द्या, एखादी गोष्ट लिहू द्या. माझं काय म्हणणं आहे की मोकळेपणाने त्याला स्वतःला नेमकं काय त्या विशिष्ट विषयावर विचार व्यक्त करता येतील ते करू द्या, आणि त्यानंतर आपण कुठल्याही प्रकारचं मूल्यमापन न करता त्याला पुढे सरकण्याचा एक रस्ता मोकळा करून देऊ शकतो. आता आणखीन एकच उदाहरण घेण्याइतका आपल्याला वेळ आहे. आपण रोजच्या आयुष्यामध्येच एखादी कुठली तरी गोष्ट घेऊया. बरं, आपण नेहमी वापरतो ती छत्री घेऊया. ठीक आहे. आता ही छत्री जी आहे, याच्याबद्दल आपण काय कसलं सर्जनशीलता वापरणार असं कोणीतरी मला म्हणलं. पण तसं नाही करता. बघूया आपण पहिल्या नंबरची आपल्याला हे आहे, स्टेप आहे, टप्पा आहे तो, हे लिहून घ्या तुमच्या वहीवर. वै भ व, वै भ आणि व, आणि भा ए, एडक्यातला ए आणि र, वै भ व भा ए र, असं लिहून घ्या. तर आपण बघूया कसं चालतं. वै म्हणजे वैगुण्य शोधा. काय छत्रीमध्ये वैगुण्य आहे? मग माझी छत्री आहे ना, त्यांनी मला एक हात अडकून बसतो, मला भाजी निवडता येत नाही भाजीवाल्याची, मला दिसत नाही समोरून एक म्हैस धावत आली, कारण माझी छत्री आहे ती नॉन ट्रान्सपरंट आहे, वगैरे अशा प्रकारची वैगुण्य आहेत. त्यामुळे ही वैगुण्याची एक यादी करूया, अशी तुम्हाला खूप सुचते. भ म्हणजे काय? वै भ व आणि भा ए र म्हणजे काय? वगळा. वै भ व, भाग पाडा. जर त्याचे आपण भाग पाडू शकलो तर काय पद्धतीने भाग पडता येतील? वरचा भाग वेगळा, खालची काडी वेगळी, म्हणजे अशा प्रकाराने त्याचा आपण वैगुण्य शोधून काढू शकतो. नंतर भर घालू शकतो. त्याच्यामध्ये भर काय घालू शकतो आपण? आतमध्ये माझी पर्स ठेवायला एक जागा ठेवू शकतो, एक टॉर्च ठेवू शकतो खाली पाठीमागे, म्हणजे कुलूप उघडताना वगैरे मला उजेड पडेल. वै भ व, व म्हणजे वगळा. काय वगळायचं त्यातून? की ते गंजणाऱ्या काड्या मला वगळायच्या. भा म्हणजे भाग पाडा. ए म्हणजे एकत्र करा. काय काय तरी एकत्र करू शकतो आपण, आणि आपली छत्री खूप छान निर्माण करू शकतो. आणि र म्हणजे रचना बदला. म्हणून भै भव भाएर अशी ती एक छोटीशी युक्ती आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण असं करू शकतो, आणि त्याच्यामध्ये फार फरक करून अत्यंत चांगलं डोक्यावर बसणारी सुंदरशी छत्री आपल्याला तयार करता येईल. ज्याच्यामध्ये आपल्याला रेडिओ ऐकता येईल, ज्याच्यामध्ये आपल्याला फॅन बसवता येईल जास्त ऊन असेल तर छोटासा, किंवा ज्याच्यामध्ये आपल्याला गाणी ऐकता येतील, त्याच्यामध्ये पर्स ठेवता येईल, असं काही करता येईल. खूप बदल करता येतो बरं का. म्हणजे आपण रोजच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी वापरतो त्या सगळ्यांच्या बाबतीत आपण असा विचार करून त्याच्यामध्ये भर घालू शकतो की नाही, बघावं बदल करू शकतो की नाही. त्याचमुळे मी सुरुवातीला असं म्हणलं की सर्जनशीलता ही अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये वापरता येते. आपल्याला कुणाचा, समजा एक 6 वर्षाचा मुलगा आहे आपल्या घरामध्ये, त्याला 9चा पाढा कसाच करून पाठ करता येत नाही,
तर सोप्या पद्धतीने कसा पाठ करायला शिकवा तुम्ही. त्याला म्हणायचं तुला 10 बोट आहे, तर 9 1 1 म्हणजे पहिलं बोट मोडलं 9 1 9, 9 दुने दुसरं बोट मोडलं म्हणून 1 आणि 8. हा 1 आहे आणि एक 8 आहे, हो की नाही? म्हणजे 9 दुने 18, 9 त्रिक 27. आय होप यू आर गेटिंग द पॉइंट. तिसरं बोट मोडलं म्हणून 9 त्रिक 2 आणि 7. आहे की नाही क्रिएटिव्ह कल्पना? पहा, म्हणजे सर्जनशीलता ही रोजच्या आयुष्यामध्ये आपल्याला खूप काही देऊन जाते. खूप काही सोयी, सवलती, विकास आणि आपल्याला जास्त कार्यक्षमतेने कुठलीही गोष्ट करता येते, पुढे सरकता येतं. मग अभ्यास करण्याची गोष्ट असो किंवा लक्षात ठेवण्याची असो, स्वयंपाक करण्याची असो किंवा बाळाला सांभाळायची असो, एखादी आणखीन कोणती तरी महत्त्वाची गोष्ट असो किंवा एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायची विशिष्ट वेळ असो. त्यामुळे मला असं वाटतं की अशा पद्धतीने तुम्ही सगळे आपापली सर्जनशीलता वाढवून त्याचा उपयोग कराल अशी अपेक्षा व्यक्त करते. विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.